The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista, venture by Pooja Prasoon, proudly presents Inspiring Lives, a candid podcast. आजच्या खास एपिसोडमध्ये भेटूयात एका प्रेरणादायी उद्योजकाला, मेघराजजी भोसले, प्रोप्रायटर आदित्य मोबाईल शॉपी अँड आदित्य फॅशन, ज्यांनी आपल्या मेहनतीने आणि दूरदृष्टीने व्यवसायाच्या नव्या वाटा निर्माण केल्या आहेत. तंत्रज्ञान आणि फॅशन यांचा सुरेख संगम साधत त्यांनी ग्राहकांचा विश्वास आणि यशस्वी ब्रँड उभारला आहे. पण या प्रवासात आलेले संघर्ष, शिकवण आणि यशाचे गुपित काय आहे? एक स्वप्न, एक संकल्पना आणि अथक परिश्रम कसे बदलू शकतात आयुष्य, जाणून घेऊया त्यांच्या प्रेरणादायी प्रवासातून. तर सुरू करूयात आजचा कॅन्डिड पॉडकास्ट, इन्स्पायरिंग लाईव्ह, जिथे शब्द नव्हे तर अनुभव बोलतात. व्हॉइस विस्टा वेंचर बाय पूजा प्रसून मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्या शोचं नाव आहे इन्स्पायरिंग लाईव्ह आणि आज आपल्याला इन्स्पायर करण्यासाठी इथे आलेले आहेत मेघराज भोसले सर. सर, खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं. थँक्यू सर. आणि जसं इंट्रोमध्ये आपण ऐकलंय की ते व्यवसाय सांभाळत आहेत आणि खऱ्या अर्थातनं व्यवसायातून समाज सुधारक ते कसं झाले हा त्यांचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. तर सर, सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे की आता आदित्य मोबाईल शॉपी पण आहे आणि आदित्य फॅशन पण आहे, तर हे सुरू करण्याचं इन्स्पिरेशन कुठून मिळालं तुम्हाला? ऍक्च्युली मी कॉलेज लाईफ पासूनच आहे ना, मी मोबाईल इंडस्ट्रीमध्ये होतो. अच्छा. तर ऍक्च्युली मी LG कंपनीमध्ये ॲज अ ASM म्हणून होतो. हो, म्हणजे माझं सेल्स प्रमोटर पासून तर माझं प्रमोशन ॲज अ ASM पर्यंत झालं माझं. सही. नंतर ऍक्च्युली माझं ट्रान्सफर झालं होतं ऍक्च्युली पुणे आणि नागपूरला. तर मी जॉब करत असतानाच मला खूप वाटत होतं की मी बिझनेस करावा म्हणून, स्वतःचा बिझनेस. पण मग जॉब असल्यामुळे मला करता येत नव्हतं. पण मग सडनली ते माझं ट्रान्सफर आलं आणि मी जॉबला रिझाईन केलं मी आणि म्हटलं की आता आपण बिझनेस करावं. ऍक्च्युली ते माझी चुकीच झाली समजावी, कारण की मी आधीच बिझनेस स्टार्ट करायला हवा होता. ओके, जॉब चालू होता त्याच वेळेस तो सुरू करायला पाहिजे, तेव्हा करायला सुरुवात केलं पाहिजे होतं मी. तर मग अजून थोडंसं पुढच्या नेक्स्ट लेवलला राहिला असतो मी. कारण मी 4 ते 5 वर्ष माझे थोडेसे सुरुवात, तो जम बसायला थोडासा वेळ गेला, कारण की बरोबर आहे. आणि 2011 नंतर जे मोबाईलचं जे क्रेज आहे ना, ते जास्त फॅड आलं डायरेक्टली मार्केटमध्ये. बरोबर. मी बिझनेस स्टार्ट केला 2016ला. मध्ये माझे 4 ते 5 वर्ष थोडेसे ठीक आहे, पण इट्स ओके. आता दोन्ही बिझनेस एकदम व्यवस्थित चालू. हा, दोन्ही बिझनेस. आदित्य फॅशनला आता सडनली मला या 16 जूनला मला 2 इयर्स होतील कम्प्लीट. बट आपला मोबाईलचा बिझनेसला 10 इयर कम्प्लीट झालेले. ओके. आणि फॅशन मध्ये काय काय असतं तिथे? फॅशन मध्ये टोटल ऑल फॅमिली आहे, म्हणजे बॉर्न बेबी पासून तर अगदी आजी आजोबापर्यंत सगळं मिळतं. ऑल फॅमिली शोरूम आहे आपला. आता मला सांगा की मोबाईल आणि फॅशन सारख्या क्षेत्रामध्ये आपल्या व्यवसायामुळे, म्हणजे तुमच्या बिझनेसमुळे स्थानिक समाजावर काय सकारात्मक प्रभाव पडू शकतो, पॉझिटिव्ह प्रभाव म्हटल्यावरती असं येईल की जे माझे मित्र आहे ते की म्हणतात की हा मुलगा की म्हणजे काय होता आणि काय झाला, थोडक्यात की कदाचित आपण याच्यासोबत राहिलो असतो तर कदाचित आपण पण याच्यासारखे झालो असतो. विचार थोडेसे राहिले असते. आणि आज म्हणायला की याचे 3 शॉप आहे, 4 शॉप आहे, तर यार कदाचित आपण पण त्याच्याबरोबर सुरुवात केली असते तर आपलं एक तरी शॉप राहिलं असतं. बरोबर आहे, बरोबर. आणि आज ह्या गोष्टीमुळे मला खूप थोडंसं छान वाटतं मला. बरोबर आहे, कारण की आपण कुणाची तरी प्रेरणा आहोत, ही गोष्ट खूप चांगली आहे. आणि ऑब्व्हियसली याच्यासाठी तुमचं काम खूप महत्वाचं असतं की तुम्ही ज्या पद्धतीने सुरुवातीपासून एक व्हिजन ठेवलं आणि त्या तुमच्या प्रवासाला तुम्ही सुरुवात केलीत, म्हणजे वाट नाही बघत बसले की मी नाही केलं. कदाचित तुम्ही आता थोडंसं रिग्रेट केलं, तुम्ही म्हणतात की मी अजून थोडं 3-4 वर्ष मागेच आहे, पण जर तुम्ही अजूनही सुरू केलं नसतं तर कदाचित अजून सुद्धा सुरुवात झाली नसती. नाही, हे गोष्ट तेवढीच खरीच आहे, जे आहे ते चांगलं आहे. पण सुरुवात करणं, विचार जर आला ना, सुरुवात करणं खूप गरजेचं आहे. पहिलं पाऊल तर टाकावंच लागेल आणि पहिलं पाऊल टाकल्यावरती ऑटोमॅटिक पुढचे पाऊल टाकत जातात. बरं, आता हा जो बिझनेस सुरू केला तुम्ही, सगळ्यात सुरुवातीला मोबाईल पासून सुरुवात केली, बरोबर? मोबाईल असेल तर मोबाईल सुरुवात करताना, म्हणजे स्वतःचं शॉप सुरुवात करताना, स्वतःचा बिझनेस सुरुवात करताना कोणकोणते चॅलेंजेस होते तुमच्या समोर, कोणकोणत्या अडचणी? सगळ्यात महत्वाचे चॅलेंजेस सर्वात महत्वाचं म्हणजे आर्थिक मनीच. आपल्याकडे फंडिंग हा भाग खूप मोठा आहे. ऍक्च्युली मोबाईल म्हटलं की फंडिंग हा खूप लागतोच आणि त्या फंडिंगचे सगळे इश्यू आले सगळे.
पण ते ऍक्च्युली मी मोबाईल इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे माझे जेवढे पण मोबाईल डिस्ट्रीब्युटर्स त्यांचे माझे चांगले रिलेशन्स होते ऍक्च्युली. आणि माझं एक खूप गुडविल होतं मार्केटमध्ये, म्हणजे दुकानदारांबरोबर, डिस्ट्रीब्युटर बरोबर. तर त्यामुळे त्यांनी मलाही सपोर्ट केला. त्यांनी म्हणजे की नाही, मेघराजचं आउटलेट आहे तर आपण यांना आपण स्टॉक देऊ शकतो बाइंडली, आणि आपल्याला आपण सपोर्ट केला पाहिजे. म्हणजे तेवढा क्रेडिट पिरियड थोडासा मिळतो आपल्याला. आणि माझं थोडीशी फंडिंग करून मी तो बिझनेस स्टार्ट केला असा. म्हणजे सगळ्यात मोठी अडचण तीच होती फंडिंगची. हा, फंडिंगची. हो, फंडिंग आणि प्लस एक मॅन पॉवर असते, ती आपल्याला अजून सपोर्टिव्ह एक लागते, ती पण होती. नाही, हे खूपच छान आहे. पण कारण मॅन पॉवरचा जेव्हा विषय निघतो तेव्हा आपल्या फॅमिलीचा पण विषय येतो किंवा मित्रमंडळींचा पण विषय येतो. तर आता तुमचं जॉईंट फॅमिली आहे, बरोबर आहे. सो एकत्र कुटुंबात राहून बिझनेस सांभाळताना फॅमिलीचा सपोर्ट कसा मिळतो, आणि व्यवसाय आणि एकंदरीत फॅमिली ह्या दोन्ही जबाबदाऱ्या कशा काय सांभाळल्या जातात? खरं पाहिलं तर आहे ना, मला कुटुंबाकडून आहे ना, मला मानसिक गोष्टींचा आधार भरपूर आहे. पण मला बिझनेस मध्ये आजपर्यंत मला जे सपोर्ट जो केलाय तो एक माझा मोठा भाऊ त्यांनी केलाय, आणि माझे जे फ्रेंड्स आहे त्यांनी मला सपोर्ट केलेला आहे की कर, काय होत नाही, जे होईल ते बघू. आणि त्यांनी स्वतः फिजिकली त्यांनी. आणि राहिला माझा प्रश्न, माझा आत्ताही स्टाफ म्हणता नाही येणार मला, ते आदित्य फॅमिली म्हणता येईल, कारण की त्यांनी सुरुवातीपासून तर आतापर्यंत माझ्यासोबत आहे, कंटिन्युअसली माझ्यासोबत ते काम करतात. सेम, मी त्यांना कधी स्टाफ मानत नाही आणि त्यांनी मला कधी बॉस मानलं नाही, आणि मी पण कधी स्वतःला बॉस मानत नाही. नाही, पण ही खूप चांगली गोष्ट आहे की जर ह्या पॉझिटिव्ह अप्रोचनी जर काम केलं तर ते खूप जास्त चांगलं होतं. म्हणजे जिथं 10% रिझल्ट यायचा तिथे अजून जास्त पर्सेंट रिझल्ट. ते पण म्हणजे की कधी पण असं म्हणजे की एम्प्लॉय म्हणून त्यांनी काम नाही केलंय, बरोबर आहे, की त्यांनी आपलं स्वतःच आता जी ग्रोथ जी केलेली आहे ना, मी ऍक्च्युअली माझ्यामुळे त्यांची ग्रोथ नाही, त्यांच्यामुळे माझी ग्रोथ आहे ऍक्च्युअल मध्ये. पण ही भावना असणं किंवा ह्याची जाणीव असणं ही खूप मोठी गोष्ट आहे, आणि नाही ती कायम स्वरूपी राहील. आणि मी त्यांना आपल्या माध्यमातून मी त्यांना माझ्या पूर्ण आदित्य फॅमिलीला मी थँक्यू म्हणेल मी. बरं, आता मला सांगा की एकतर मोबाईल ही एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये सातत्याने बदल होत असतात, कंटिन्युअसली त्याच्यामध्ये चेंजेस चालू असतात. तर आता मोबाईल आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये सतत होणारे हे जे बदल आहेत किंवा ट्रेंड्स आहेत, यासोबत टिकून राहण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या नवीन गोष्टी शिकत असता, किंवा मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडस्ट्रीमध्ये टिकून राहण्यासाठी जागृत राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. आणि सोशल मीडिया बरोबर कनेक्ट राहणं खूप गरजेचं आहे, कारण की सोशल मीडियातूनच आपल्याला कळतं की पुढचं ट्रेंड काय. बरोबर. मग त्या पद्धतीने आपण वर्कआउट करायचं. जसं की अगोदर सुरुवातीच्या काळात नॉर्मल फोन असायचे, की त्याच्यामध्ये छोटा फोन असेल तितका तो कॉस्टली वगैरे हे असायचं. त्याच्यानंतर मला वाटतं सॅमसंग वगैरे सारख्या कंपनीनी फ्लिपचे फोन काढले, बरोबर आहे ना, फ्लिपचे फोन आले. त्याच्यानंतर मला वाटतं नोकिया मग एंगेज कडे वळला, गेमिंग फोन वगैरे. हे मला वाटतं हे असंच झालं ना. त्यावेळेस मला वाटतं सगळ्यात पॉप्युलर फोन होता 6600. मला वाटतं नंतर तोपर्यंत तो बंद झाला होता. तुम्ही जोपर्यंत सुरुवात केली होती तोपर्यंत बंद झाला होता. 10 सिरीज वगैरे आली होती. जेव्हा स्टार्टिंग केली बिझनेसला तेव्हा सडनली तो पिकअप झालेला होता, म्हणजे 66. आणि मार्केट पिकअप झालं होतं अँड्रॉइड वरती, डायरेक्टली अँड्रॉइड वरती. कारण मला वाटतं आधी यांची सिम्बियन सिस्टीम होती ना, नोकिया सिम्बियन वरती चालायचं ना, मला वाटतं सिम्बियन वरती चालायचं, आणि सॅमसंग टायझन ऑपरेटिंग वरती चालायचं. आणि सॅमसंगचे मी फोन पाहिलेले, ते मस्त, ते फ्लिपचे वगैरे ते भारी वाटायचे, दिसायचे पण भारी वाटायचे. मला वाटतं की कदाचित हे पण असेल की ते ट्रेंड सोबत चालत गेले किंवा ते नवीन टेक्नॉलॉजी सोबत चालत गेले. राईट. नोकियानी थोडस मला वाटतं डेव्हलप करायला हवं होतं. इश्यू काय म्हणजे ते आपल्याला एक त्यातून आहे ना एक शिकवलं, म्हणजे त्यांनी की तुम्ही काळानुसार जर नाही बदलले तर तुम्ही आउट ऑफ होऊ शकता, तुम्ही बाहेर होऊ शकता, आणि तेच झालं त्यांचं ते. आणि आता त्यांना खूप स्ट्रगल करायला लागतं. आता चालतात सगळ्यात जास्त, जर आपण तसं पाहिलं तर आपल्याकडे सॅमसंग वगैरे सगळ्यात जास्त चालतात, किंवा नवनवीन कंपनी झालेल्या, नवीन कंपनी आहे. आणि आता एक सडनली म्हणजे लोक मोबाईल हे ऍज अ फॅशन म्हणून वापरतात. बरोबर. असं एक ब्रँड म्हणून राहिलं नाहीये. जर मला आवडला तर आवडला, मग ब्रँड डझंट मॅटर. युटिलिटी वगैरे हे सगळं प्रत्येक जण त्याच्या हिशोबाने मोबाईल निवडतात. आधी छोटे मोबाईल म्हणजे खूप मोठं मानलं जायचं, आजकाल सगळ्यांकडे मोठमोठेच फोन बरोबर. हा चेंज होतं ना. आणि आता जो पुढचा प्रश्न आहे की आता एक जसं आपण कस्टमर सॅटिस्फॅक्शन म्हणतो तिकडे वळूयात जरा. तर ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी तुम्ही काय विशेष प्रयत्न करता, आणि तुमच्या व्यवसायात ग्राहकांसाठी कोणत्या सुविधा किंवा ऑफर्स देण्यात येतात? सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, जेव्हा आपण कोणता मोबाईल जर सेल केला, मी ऍक्च्युली कंपनीचा मोबाईल सेल करायचं माध्यम आहे मी. ओके. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण म्हणजे स्वतः एक मीडियम आहोत. ते माध्यम आहे मी. तर ते सर्व्हिस ऍज अ सर्व्हिस सेंटरला असते.
बरोबर मोबाईलची. तर मी ही सर्व्हिस स्वतः देतो. म्हणजे इन केस जर मोबाईल जर रिपेअरिंगला आला किंवा इन वॉरंटीमध्ये जर प्रॉब्लेम जर आला तर मी कस्टमरला सर्व्हिस सेंटरला नाही पाठवत. तर त्याचं बिल आणि हँडसेट मी जमा करतो आणि नंतर मी माझा जो आपला एम्प्लॉई आहे तो स्वतः जाऊन तो करून आणतो. ओके, म्हणजे तिथे डायरेक्ट जायची गरज नाही पडत. क्या बात आहे. आणि सेकंड थिंग, कंपनीकडून 1 year वॉरंटी असते. मी सेकंड इयर वॉरंटी आपण फ्री ऑफ कॉस्ट देतो आपण त्यांना, सॉफ्टवेअर वॉरंटी. म्हणजे एकदा तुमच्याकडे क्लायंट आल्यानंतर तो दुसरीकडे जाणारच नाही. कारण ऑब्व्हियसली माणसाला हेच पाहिजे असतं. कस्टमरचाही फीडबॅक असं इतका छान आहे की आम्ही बाय चान्स सोबत माझ्याकडून हँडसेट घेतला पहिला, तर माझ्याकडून त्यांना बेस्ट सर्व्हिस भेटली. पण म्हणजे बाय चान्स त्यांनी एखादा फोन बाय चान्स दुसरीकडून घेतला असेल, त्यांच्या फ्रेंडनी सुचवला असेल, बरोबर घेतला असेल, पण ते परत माझ्याकडे आलेले आहे. त्यांनी सांगितलं की मला तिकडचा बॅक एक्सपिरियन्स थोडा जर एक प्रॉब्लेम आला ना, डायरेक्ट सर्व्हिस सेंटरला पाठवतो. आणि सर्व्हिस सेंटरला गेलं म्हणजे की एक दिवस जातोच, एक दिवस. आणि कदाचित ते असं असतं बऱ्याचदा की स्पेअर पार्ट्स वगैरे अवेलेबल नसेल तर मग सांगता नाही येत की किती. आणि आपला माणूस गेल्यावरती शेवटी एक रिलेशन असतं सर्व्हिस सेंटर बरोबर, मग ती सर्व्हिस थोडी आपल्याला फास्ट भेटते. नाही, हे खूप चांगलं आहे की याच्यामुळे ग्राहकांचा खूप फायदा होतो आणि त्यांना सॅटिस्फॅक्शन. वेळ, आता आज वेळ खूप इम्पॉर्टंट आहे. कोणाला एवढा वेळ नाहीये. तुम्ही 10 मिनिटं सुद्धा स्वतःचा फोन सध्याच्या कंडिशन मध्ये बंद नाही ठेवू शकत. एकदा तुम्ही मला एक सांगायचं आहे, पहिल्या माणसात 3 गरजा होता: अन्न वस्त्र निवारा. आता अन्न नाहीये, पहिलं मोबाईल आहे, नंतर अन्न वस्त्र निवारा आहे. ह्या 3 गरजा झालेल्या आहेत आता. पहिली गरज आता मोबाईल झालेली. म्हणजे 10 मिनिटं सुद्धा नाही. जर सडनली आपण कुठेतरी बसले असेल ना, भले आपण शांत बसलो असो, पिक्चर बघत असो, तरी मोबाईल 10 वेळेस बघू आपण. माझा मॅचेस तर नाही आलेला आहे ना. नाही, हे झालेलं आहे. पण मला तुमच्या सर्व्हिसेस खूप चांगल्या आवडल्या की तुम्ही स्वतःहून ते करता. म्हणजे एक कांबळे सर म्हणून आहे, जे एकदम मोठे पत्रकार आहेत सकाळचे. ते आता रिटायर्ड झाले. ते राहायला आपल्या शॉपच्या एरियात आहे. त्यांनी मला एक शिकवलंय, त्यांनी ग्राहकाला कधी नाही म्हणायचं नाही. तुमच्याकडे वस्तू नाही ना, मागवून देतो, अवेलेबल करून देतो. हेच वाक्य त्यांनी मला नेहमी आले होते, मला शिकवत असतात काही ना काही. क्या बात आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा फोनचं कव्हर घ्यायला, ओल्ड फोन आहे, कव्हर नाही अवेलेबल, ठीक आहे सर, कव्हर अवेलेबल नाही, मागून देतो, तुमचा मला मोबाईल नंबर द्या. मी कव्हर मागून घेतो, त्यांना फोन करतो आणि त्यांना कव्हर देऊन टाकतो. क्या बात आहे. त्यामुळे पण माझे खूप कस्टमर माझे तयार झाले आहेत. नाही, चांगलं आहे. आणि ऑफर्स वगैरेचं कसं असतं तुमचं? म्हणजे एक साधारणतः ऑफर्स वगैरे सुद्धा कंटिन्युअसली नॉर्मली बदलत राहतात, बदलत असतात. आणि ऍक्च्युली ऑफर या कंपनीकडून असतात, ऑफर या शॉप कडून असतात मोस्टली. बरोबर. आता पाडवा झाला, ह्या शॉप कडून असतात. कॅशबॅक असेल, फक्त कॅशबॅक असेल किंवा झिरो डाऊन पेमेंट कंपनीकडून असते. बाकी गिफ्ट वगैरे जे आहे ना, ते आपल्या शॉप कडून असतात. क्या बात. ऍक्च्युली आणि मी ग्राहकांना पण एक सुचवेल की माझं असं मत की फ्रीच्या वस्तू कोणी खिशातून देत नाही. एक्झॅक्टली त्याचे काही ना काही कोणतरी कुठे एक कॉस्ट लागलेली असते. आणि माझ्या मते क्वांटिटीपेक्षा क्वालिटी बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे की सर्व्हिस क्वालिटी. म्हणजे ना, विकणं इम्पॉर्टंट नाहीये. विकणं हा कोणताही छोटा दुकानदार, मोठा दुकानदार, कोणी शोरूम वाले कोणी विकतील, पण ते विकल्यानंतर सर्व्हिस देणं आहे ना, सातत्य सर्व्हिस मध्ये, ते खूप इम्पॉर्टंट नाही. हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. कारण आज सध्या जे जग आहे ते सर्व्हिस इंडस्ट्रीवरच चाललेलं आहे. सर्व्हिस इम्पॉर्टंट आहे. नाही, खरंच खूप मोठी वस्तू असो मध्ये. आता जर समजा आता तुमच्याकडे बघून, आता खूप जण आपलं पॉडकास्ट बघतायत, सो तुमच्याकडे बघून ज्यांना असं वाटत असेल की यार आपण पण बिझनेस सुरू करावा, तर अशांना तुम्ही, तरुण उद्योजक जे आहेत, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की कुठल्या गोष्टींचा विचार त्यांनी करायला पाहिजे बिझनेस सुरू करण्यापूर्वी? माझं एकच आणि शॉर्ट मध्ये सांगतो मी, जर मनात आलं व्यवसाय करायचा तर करायचा. कारण की मी 5 वर्ष वाया घालवले आणि तुम्ही वाया घालू नका. कारण की बिझनेस सेट होण्यासाठी 3 ते 4 वर्ष लागतात. बरोबर आहे. एक्झॅक्टली. ते आपण विचार करू, आज करू, उद्या करू, भांडवल नाही, आमकं नाही, हे नाही, तर ते विचार करण्यापेक्षा तुम्ही सुरुवात तर करा. ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी येतात, आपल्याला येतात, रेडी होऊन जातात डायरेक्टली. फक्त सुरुवात करायची, फक्त विचार करून चालत नाही. तुम्ही पहिलं कृती करा. प्रॅक्टिकली केलं इम्पॉर्टंट आहे. आणि मी प्रॅक्टिकली सुरुवात केली तर मी आज इथे. नाही, खरंच आहे. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि मला सांगा की आता आपल्या बिझनेसच्या माध्यमातून तुम्ही समाजाच्या भल्यासाठी काय काय करता? म्हणजे कुठले कुठले उपक्रम राबवता किंवा तुमच्या काही योजना आहेत भविष्यामध्ये? म्हणजे मी आता सडनली जर काय केलंय ते सांगतो तुम्हाला मी. तर मी आता सगळ्यात बॅड पॅच होता आपला कोरोनामध्ये मी मास्क वाटप केलं. मी ज्यांना काही अन्न नाहीये त्यांना मी अन्न द्यायचा प्रयत्न केला. टिफिन द्यायचा प्रयत्न केला की ज्यांना आता नाही जाऊ शकत, आम्ही टिफिन द्यायचा प्रयत्न केला. आणि एक मी माझी ऍक्च्युअली टीव्हीवरती ऍड पण आली होती, मी फ्री ऑफ सॅनिटायझर घर करून द्यायचो मी. बापरे.
मी आणि माझा मित्र नितीन ठाणेकर, तर तो म्हणजे आपला तो माझी एक दुसरी ब्रँच सांभाळायचा मसूळची, तर तो आम्ही स्वतः आम्ही एक संकल्पना आली की आपण कस्टमरला फ्री सॅनिटायझर, त्यांचा परिसर आणि त्यांचं घर, ओके, त्यातला आम्हाला अनुभव नव्हता. आणि असं नाही की फक्त जा आणि करू नये असं नाही, आम्ही स्वतः आणि तो स्वतः आम्ही जाऊन स्वतः केलेलं आहे, बाकी कोणाच्या माध्यमातून आम्ही केलं नाही. पण हे करायला खूप मोठं म्हणजे काळीच खूप मोठं लागतं, कारण एक तर तो करोनाचा टाइम होता आणि त्याच्यामध्ये इव्हन आपल्याला सुद्धा म्हणजे बाधा होण्याची शक्यता असते आणि होतीच त्यावेळेस, म्हणजे सगळी रिस्क होतं, काहीच माहितीच नव्हतं की आजार कसा आहे, काय त्याचे काय लक्षण आहेत वगैरे. आणि त्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये ना ऍक्च्युली भले सगळं बंद होतं, पण मुलांची स्टडी ही खूप चालू होते आणि सगळं जी स्टडी ही सगळी मोबाईलवरच होती. तर आपले सगळे कॉन्टॅक्ट होते, कस्टमरना आम्ही होम डिलिव्हरी द्यायचो मोबाईलच्या बात. पण मग कधी आम्ही भले त्या व्यक्तीला कोरोना झाला असेल किंवा काय झाला असेल, आम्ही निसंकोचपणे दिला आणि लकीली आम्हाला कोरोना झाला नाही. व्हेरी गुड. बरं, आता तुमच्या बिझनेसचा एवढा मोठा प्रवास आहे, तर त्याच्यातला एखादा असा अविस्मरणीय क्षण आहे का की किंवा आपल्याला वाटतं की यार बापरे, मला आता खूप छान वाटलं, हे मला माझा स्वतःचाच अभिमान वाटला की यार हे मी केलं? सगळ्यात माझा अभिमान वाटायचा म्हणजे ना की आज बिझनेसमध्ये रिस्पेक्ट खूप मिळाली सर. आज कोणी रिस्पेक्टफुली बोलवतं किंवा बोलतं ना, ते माझ्यासाठी अभिमान आहे. नाही, खरंच खूप चांगलं. आज कुठे एखादा कार्यक्रम असेल तर तिथं आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून किंवा 10 वेळेस फोन करून किंवा रिस्पेक्ट करून बोलवतात की तुम्ही या आमच्या कार्यक्रमाला, तर तेच एक आम्हाला प्राऊड वाटतं. खूपच चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे जे तरुण उद्योजक आहेत तर त्यांनी लक्ष द्या की ह्या गोष्टी म्हणजे एकीकडे तुमचा आर्थिक उलाढाल पण खूप मोठी होते, याच्यामध्ये आर्थिक संपन्नता येते. सो त्यामुळे मला असं वाटतं की बिझनेस ही खूप चांगली गोष्ट आहे आणि तरुणांनी ह्या गोष्टीकडे वळायला पाहिजे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न की आदित्य मोबाईल शॉप आणि आदित्य फॅशन यांचे पुढील 5 वर्षासाठी काय व्हिजन आहे किंवा ह्याचं कसं आता तुम्हाला अजून डेव्हलपमेंट करायचं? व्हिजन आहे की आम्हाला की प्रत्येक एरियामध्ये आम्हाला आहे ना ब्रँचेस ओपन करायचे आहे. ओके. ब्रँचेस ओपन केल्यावरती आम्हाला बेस्ट ना बेस्ट सर्व्हिस द्यायची आहे आणि त्या माध्यमातून आम्हाला बिझनेस वाढवायचा आहे आणि त्या वाढवून आम्हाला त्या समाजसेवेमध्ये आम्हाला त्याच्यामध्ये काम करायचं आहे. क्या बात है. खूप छान वाटलं सर. तर हे होते मेघराज भोसले सर, ज्यांनी आपल्या व्यवसायाचा जो प्रवास आहे तो आपल्याला सांगितला आणि व्यवसायातून समाज सुधारक तुम्ही कसे बनू शकता हेही त्यांनी आपल्याला दाखवून दिलं. द व्हॉइस विस्टा व्हेंचर बाय पूजा प्रसून मध्ये मी आपले खूप धन्यवाद मानतो सर की आपण आमच्या शो मध्ये आलात. आणि आजचा जो शो आहे इन्स्पायरिंग लाईव्ह आम्ही याच ठिकाणी थांबवतो. लवकरच भेटूयात नवीन एपिसोड मध्ये, नवीन व्यक्तीसोबत, नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत आपला दिवस शुभ असो. मी राहुल ढोले आपली रजा घेतो. धन्यवाद. Thank you for tuning into the Voice Vista podcast. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.